कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। आवरलं का तुमचं? आवरा आवरा पटकन हा खूप अगं बाई, या 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 अहो अहो बाहेर या। ते बघा आले आले। अरे या या या। तुमचीच वाट बघत होते। म्हटलं विचारायला माझ्या मनात की घरी गेल्यावर तुमचा इथे येण्याचा विचार बदलतोय की काय? झालं तुमचं? आत येऊ? तुमच्या घरात जर आम्हाला एखादी खोली मिळाली तर सामान ठेवायचं आम्हाला। हो, दमला असाल नाही खूप? लग्नात केवढी केवढी धावपळ झाली तुमची, दिसलं। या या, या. अहो, बॅग, अहो, बॅग, नाही, बॅग. राहू दे, इथपर्यंत आले ते इथे एवढी 2 पावलं का? या 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 तुम्ही चला, एवढं आज सांगते मी तुम्हाला। या 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 या। काय आहे? किती पसारा आहे हा? इथे पाय ठेवायला पण जागा नाहीये। कसं आहे, लग्न घर आहे ना, ते म्हटलं की पसारा होणारच, हो की नाही हो? पण घाबरू नका, उद्या हा सगळा पसारा आहे ना गायब होणार आहे। गायब होणार आहे? कसा? तुम्ही तुम्ही सकाळी तो आवरणार आहात। काय? आम्ही हे सगळं आवरायचंय? कालिंदी, काय चाललंय तुझं? अगं आताच त्या सगळ्या घरी आल्या आहेत, त्यांना चहा कॉफी काहीतरी विचार। अहो, चहा कॉफी प्यायला नाही आले ते इथे। आणि हे आवरायचं म्हणजे काय आता नाही, उद्या करायचंय। हा, उद्या करा। मी काही एवढी पण वाईट नाहीये। हा? या आल्याला त्यांना कामाला लावी, केवढी रात्र झाली, तुम्ही आज आराम करा। आणि आम्ही आराम कुठे करायचंय? हो ना, एवढा पसारा पडलाय, मी मगाचपासून विचार करत होते की कुठे तुमची झोपण्याची व्यवस्था करू। काय वरांड्यात? काय काय? वरांडा मोठा आहे आमचा, छान गारगार वारा आहे, टिप्पूर चांदणं आहे, छान मस्त गाढ झोप लागेल तुम्हाला। हा? आणि मला खात्री आहे ही अशी रात्र आहे ना तुम्ही आयुष्यात कधीच अनुभवली नसेल। हं? आज इथे अनुभवा। हं? मी तुम्हाला कळतंय तुम्ही काय बोलताय? आम्ही इथे बाहेर झोपायचंय? आमच्या अंगावर दागिने आहेत, महागड्या साड्या आहेत, आम्ही असं बाहेर उघड्यावर झोपू शकत नाही, तेवढं नक्कीच समजतंय तुम्हाला। हो, आहे, उपाय आहे। हा? थांबा, आले आले आले। मी नाही बाहेर झोपणार। या, हे काय? साड्या बदला। हा, ह्या साड्या हे नेसायचंय? हो हो, हेच नेसायचंय। आणि हे तुमच्या साड्या दागिने आहेत ना, माझ्याकडे द्या। काय? जपून ठेवेन, काळजी करू नका, जपून ठेवेन। हा, आणि तुमची शिक्षा संपेल तेव्हा घरी जाल ना, तेव्हा देईन। हा, नीट। कालिंदी, काय चाललंय तुझं? काय? मी हे सगळं त्यांच्या भल्यासाठी करते। जा जा। हा? उभ्या काय, आता केवढी रात्र झाली, हा? दमला असाल ना, जा जा जा, आवरा आवरा।
विजय दुखतंय का? आता झोपेत जर एजेनी कूस बदलली तर परत हातावर जोर येणार, परत त्यांना दुखणार, झोपमोड पण होणार त्यांची. काय करू? पण ते उषा पडल्या तर, आणि नेमकी मला झोप लागली तर मला कळणारही नाही. किती मच्छर आहे. असं वाटतं ते कालिंदीला पण मारू. अय्या, ह्याची बॅटरी पण गेली. वहिनी, आपलं कसं झालंय माहितीये? तिकडे लीला, इकडे कालिंदी आणि मधल्यामध्ये आपली वरात. खरंच वहिनी, काही करू ना आपल्याला या बाईच्या कचाट्यातून सुटायला हवं. तर एजेनी भर लग्नात ह्याची बाजू घेतली, त्याच्यामुळे ही इतकी शेफारली आहे ना. पण इथे राहण्या वाचून आपल्याकडे ऑप्शन नाहीये. एजेनी शिक्षा दिली आपल्याला, ती आपल्याला पूर्ण करायचीच आहे. वहिनी, पण म्हणून काय या बाईचं सगळं ऐकत बसायचं आपण? हो, या मूर्ख बाईचं सगळं ऐकायचंय आपण. हिने आपल्याला या साड्या नेसवल्या, बाहेर झोपवलंय, आपले दागिने काढून घेतले. काळजी नका करू तुम्ही, हे सगळं लक्षात ठेवतीये मी. सगळ्याचा हिशोब करणार आहे. तिला या सगळ्याची किंमत चुकवावी लागणार आहे. नाही, या कालिंदीला रस्त्यावर आणलं ना तर नावाची दुर्गा जहागीरदार नाहीये. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.